ओम शांती. आज आहे 20/9/2025 चे अव्यक्त साकार मुरली. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा आलेले आहे सर्वात पुराणे ते पुराणे जे भक्त आहे त्यांना भक्तीचं फळ देण्यासाठी. भक्तीचं फळ मिळतं ज्ञान. ज्या ज्ञानामुळेच आत्म्याची गती आणि सद्गती होत असते. प्रश्न विचारतात बाबा, काही मुलं चालता चालता आपल्या तकदीराला लाथ मारतात ते कसे? उत्तर आहे, बाबा सांगतात, बाबांचे बनले परंतु काहीही रिंचक मात्र सेवा करत नाही. स्वतःवरही आणि दुसऱ्यांवरही कोणत्याही प्रकारची कृपा आशीर्वाद होत नाही, तर ते आपल्या तकदीराला स्वतः शूट करतात, म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात. पदही भ्रष्ट होतं. यासाठी म्हणून बाबा सांगतात, खूप चांगल्या रीतीने शिका, बाबांची आठवण करा, तरच तुम्हाला चांगलं पद मिळेल. आणि जे सर्व्हिस एबल मुलं आहे त्यांना नेहमी सर्व्हिसचा शौक असतो. बाबा सांगतात, असाच सर्व्हिसचा शौक ठेवा. उमंग उत्साहामध्ये राहून अनेकांना बाबांचा संदेश द्या. बाबा सांगतात, जन्मांचं दुःख हरवण्यासाठी बाबांना तुम्ही बोलावलेलं आहे. बाबा आलेले आहे सर्वांचं दुःख दूर करण्यासाठी, चिंता दूर करण्यासाठी. तर बाबा सांगतात, तुम्ही मला वापरून घ्या. भगवंताबरोबर सर्व संबंध जोडा. सर्व संबंधांचा तुम्ही अनुभव करा. सर्व संबंधांची जी पॉवर आहे, सॅक्रिन ज्याला म्हणतात, सर्व संबंधांची जी प्राप्ती आहे ते एका बाबांकडनं मिळते. तर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जो जो संबंध आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी बाबांना त्या संबंधाने आवश्यक असेल त्या ठिकाणी आठवण करा, बाबांचं आव्हान करा. बाबा त्या ठिकाणी तुम्हाला मदतगार होण्यासाठी पोचतील. बाबा सांगतात, फक्त तुम्ही मनापासून माझी आठवण करा, मी एका सेकंदामध्ये तुमच्या जवळ पोहोचू शकतो. आणि पोचतातही. बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही फक्त एक मला आवाज द्या, मी तुमच्या आवाजाला हाक देत असतो. हुशार जे मुलं असतात ते कमी बोलतात. हुशार मुलं बाबांना बुद्धीने नाही तर मनापासून, दिलापासून बाबांची आठवण करतात आणि त्यांना बाबांची खूप खूप रीतीने, पटीने बाबांची मदतही मिळते. बाबा सांगतात, हे अमूल्य जीवन आहे. बाबा ह्या जीवनामध्ये तुम्हाला बाप, टीचर आणि सद्गुरू बनवून शिकवायला आलेले आहे. ह्या तिन्ही संबंधांची वेगवेगळी प्राप्ती आहे, परंतु एकाच बापाकडनं अनेक प्रकारची प्राप्ती होत आहे. याचा नशा आणि निश्चय मुलांना आवश्यक आहे. बाबा सांगतात, चांगले हुशार व्हा, बुद्धिवान व्हा आणि आपल्या बाबांचं नाव रोशन करा. स्वतः स्वतःवरती रहम करा, स्वतः स्वतःवरती दया करा, आळस घालवा, अलबेलापण मिटवा, देहाभिमान सोडा आणि आपण आपल्या स्वतःची उन्नती करू. यासाठी आता तुम्ही पाऊल उचला. बाबा सांगतात, तुम्ही आपल्या स्वतःसाठी, स्वतः सुधारण्यासाठी स्वतःचा मान ठेवा. कधीही कुणाचाही डिसरिगार्ड होईल असं कधीही वागू नका. जे चरित्रवान मुलं असतात ते पवित्र असतात, शुद्ध असतात आणि ते सर्वांचे प्रिय होतात. बाबा आलेलेच आहे सर्वांना चरित्रवान बनवण्यासाठी. सत्युगातल्या संपूर्ण देवता चरित्रवान होत्या, पवित्र होत्या, म्हणूनच त्यांना देवता म्हणत होतो. आणि आपल्यालाही देवता बनायचं आहे. यासाठी आपल्या आत्म्यामध्ये रेंचक मात्र सुद्धा अपवित्रताचा अंश देखील राहता कामा नये. यासाठी बाबा सांगतात, तुम्ही मधून मधून वरदानामध्ये सांगितल्यास बाबांनी, मधून मधून तुम्ही एक मनाची एक्सरसाइज करा, व्यायाम करा आणि स्वतःला मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे हा पाठ शिकवा.
तरच बाबा सांगतात तुम्ही लास्ट मध्ये जो पेपर येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या रीतीने पास होऊ शकाल. यासाठी बाबा सांगतात की जसं उदाहरण दिलं, एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर डॉक्टर त्याला वारंवार सांगतात तू आजारामध्ये नाही, परंतु आजार होच नाही किंवा आजारातून बरे होण्यासाठी छोटे मोठे व्यायाम करा, एक्सरसाइज करा. तशी आपली आत्मा शक्तिशाली बनण्यासाठी आपल्याला सुद्धा एक मनाचे व्यायाम करणं गरजेचं आहे. मी आत्मा आहे, मी पवित्र आत्मा आहे, मी ह्या दुनियामध्ये विशेष आत्मा आहे, मी शांतीची मूर्ती आहे, मी सर्वांना शांतीचा संदेश देणारा शांती दूत आत्मा आहे, मी सर्वांचा हितचिंतक आहे, मी सर्वांचे कल्याणकारी आहे. ह्या शुभ भावना शुभ कामनांनी बाबा सांगतात तुम्ही संपूर्ण विश्वामध्ये सेवा करू शकता. ह्या तुमच्या संकल्पांनी विश्वात चांगलं वातावरण पसरेल, तुमची अवस्था चांगली राहील, स्थिती चांगली राहील आणि तुम्हाला मनोमन आतून आवाज येईल. तुम्हाला तुमच्या मनामध्ये खूप गोडवा वाटेल, तुमच्या मनाला खूप आनंद मिळेल, तुमचं मन नेहमी हर्षोल्लास मध्ये राहील आणि ते तरंग तुमच्याद्वारे तुमच्या धर्तीवरती, तुमच्या परिसरामध्ये, परिवारामध्ये पसरत राहील. आणि ज्या ज्या ठिकाणी असं धुंदलं वातावरण आहे, अंधार झालेला आहे, त्या ठिकाणी एक दिव्य ज्योतीचा प्रकाश पसरेल, दिव्यता पसरेल आणि एक अनोख्या अलौकिक शक्तीचा अनुभव देखील व्हायला लागेल. बाबा सांगतात की आपल्यामध्ये असलेले विकारी स्वभाव, संस्कार हे सर्व कर्मांना देखील समर्पण करून टाका. कारण याला समर्पण असं म्हणतात. समर्पण या शब्दाचा अर्थच असा आहे की जे मला नको आहे ते संपूर्ण बाबांना देऊन टाकायचं आहे. अशी समर्पण अवस्था आपल्या स्वतःला बनवायची आहे. ओम शांती.